लागवडीचं अंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो. 25,000 ते 30,000 बिया किंवा रोपे एकरी लागले पाहिजे. उत्पन्नावर आधारित रोपांची संख्या प्रति एकर मिळवण्यासाठी लागवड करताना नियोजनबद्ध लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्ष्य 50 क्विंटलचे गाठण्यासाठी आपल्याला एक गणित समजून घ्यायचं आहे. चौथीतलं गणित आहे, सगळ्यांनी नीट समजून घ्या. मक्याच्या एका कणसापासून जास्तीत जास्त आपल्याला 200 ग्राम दाणे मिळू शकतात, जे मी तुम्हाला आता प्रत्यक्ष वजन करून दाखवलं. एका एकरमध्ये 50 क्विंटल उत्पन्न मिळवण्यासाठी किती कणसे लागतील किंवा किती झाडे लागतील याचं हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय. 50 क्विंटल म्हणजे 5,000 किलो. 1 किलो म्हणजे 1,000 ग्राम. मग 5,000 किलो गुणिला 1,000 म्हणजेच 50 लाख ग्राम. आपण याचं ग्राममध्ये कन्वर्जन केलं आहे. 50 लाख ग्राम उत्पन्न मला एकरी जर मिळालं म्हणजेच मला 50 क्विंटल उत्पन्न मिळालं. यासाठी एका झाडापासून एक बुट्टा मिळणार आहे, ज्याचं वजन हे 200 ग्राम राहणार आहे. म्हणून 50 लाख ग्राम भागिला 200 ग्राम जे आपल्याला एका कणसापासून मिळणारे दाणे आहेत, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर मला 25,000 अशी झाडं पाहिजेत की ज्यांच्यापासून प्रत्येकी 200 ग्राम दाणे मला मिळतील. 25,000 रोपे प्रति एकर येण्यासाठी आपल्याला कुठल्या अंतरावर लागवड करावी लागेल हे जर डोक्यात घुसलं तो शेतकरी 40 क्विंटलच्या आत येऊ शकत नाही. हा जो मुद्दा मी मांडलेला आहे हा तुम्हाला पटतो की नाही पटतो मित्रांनो, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. की 50 लाख ग्राम आपल्याला वजन पाहिजे, एका झाडापासून 200 ग्राम कणीस मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला 25,000 झाडं, ज्याला बुट्टा लागेल अशी 25,000 झाडं पाहिजे. म्हणजे आपल्याला 30,000 झाडं तरी लावावे लागतील. जर तुम्हाला हे पटलं असेल तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की टाका. स्टेटस ठेवता आलं तर स्टेटस ठेवा. तर आपल्याला उत्तर हे मिळालं की मला एकरी 25,000 मायलेबल झाडं पाहिजेत, ज्यांच्यापासून एक बुट्टा हा 200 ग्रामचा मला मिळेल. आता 25,000 झाडं मिळण्यासाठी आपल्याला बिया किती लागतील? 25,000 बिया लागतील. मग किती किलो बियाणं 25,000 बियामध्ये म्हणजे किती किलो बॅग आपण घेतली? 4 किलो घेतलं, 8 किलो घेतलं, 12 किलो घेतलं तर आपल्याला मिळेल. 200 बियांचं वजन जर आपण केलं तर साधारणतः 60 ग्राम वजन येतं. एक बीचं वजन 60 ग्राम भागिले 200 केलं तर 0.3 ग्राम म्हणजे एका ग्रामचा 3/3 भाग, म्हणजे एका ग्राममध्ये 3 बिया येतात. एकरी रोपांची संख्या आपल्याला 25,000 पाहिजे. 25,000 मग त्यासाठी 0.3 ग्राम गुणिले 25,000 केलं तर 7.5 किलो आपल्याला बियाणं लागेल. आपल्याला 30,000 दाणे हे टोकन करायचे आहेत. 30,000 गुणिला 0.30 जर आपण केलं तर साधारणतः आपल्याला 8 ते 9 किलो बियाणं लागू शकतं. जर बियाणं बारीक असेल तर 8 किलो लागेल, बियाणं जर जाड असेल तर 9 किलो लागेल. 25,000 रोपे मिळवण्यासाठी लागवडीचं अंतर किती? 7.5 ते 9 किलोच्या आसपास आपल्याला एकरी मक्का लागला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचा सल्ला की आता एवढी झाडं आपल्याला लावायची आहेत तर अंतर काय घ्यायचं? सगळ्यात मेन दुसरा सल्ला, ट्रॅक्टरने मक्का पेरू नका. ट्रॅक्टरवाल्याला तुमच्या गावामध्ये जे ट्रॅक्टरवाले असतील त्यांना एक विनंती करा की बाबा ट्रॅक्टरला मागे तू 4 टोकन यंत्र लाव आणि तर ट्रॅक्टरने तुम्ही मका टोकन करा. मक्का ट्रॅक्टरने पेरू नका, मक्का ट्रॅक्टरने टोकन करा. किंवा साधा आपण हाताने टोकन यंत्र वापरून त्याच्याच पद्धतीने आपल्याला मक्का लागवड करायची आहे. मक्का पेरायचा नाही आहे, मक्का टोकायचा आहे. हा एक बदल आणि मागचे सांगितलेले मी 2 बदल जर तुम्ही केले तर तुम्ही 100% यशाच्या एकदम जवळ जाल. तर मक्का ट्रॅक्टरने अजिबात पेरायचा नाही. 2 ओळीतलं अंतर आपल्याला घ्यायचे 2 फूट. 2 रोपातलं अंतर आपल्याला घ्यायचे 9 इंच. 9.25 होता कामा नये. जर 8.5 झालं चालेल, 8.25 झालं चालेल, 9.25 नाही पाहिजे.
म्हणजे 8 ते 9 इंच एवढंच अंतर त्या ठिकाणी पडलं पाहिजे। 2 ओळीतलं अंतर 2 फूट, 2 रोपातलं अंतर 9 इंच। दिशा उत्तर दक्षिण घेतली चालेल, पूर्व पश्चिम घेतली चालेल। जमिनीचा उतार जर नसेल तर उत्तर दक्षिण घ्या, उतार असेल तर उताराच्या हिशोबाने उताराला आडवं तुम्ही मका पेरू शकतात। तर पहिला अंतर 2/9 इंच, स्ट्रिक्टली 9 फूट पट्टी लावून मोजली तर बरोबर 2 ओळीतलं अंतर हे 2 फूट आलं पाहिजे। हे अंतर 2.25 होता कामा नये। 1.95 झालं चालेल, पण 2.25 वाढलं नाही पाहिजे। अंतर थोडंसं 1-2 इंच कमी झालं चालेल, वाढलं 1-2 इंच पण नाही पाहिजे, एवढं काळजी घ्या, नाहीतर रोपांची संख्या डिस्टर्ब होईल। दुसरं अंतर आहे चिनी लागवड पद्धत। चिनी लागवड पद्धतीमध्ये रोपांची संख्या 25 ते 30% आपल्याला वाढवता येते। चिनी लागवडमध्ये पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रोपांची संख्या वाढवतात त्यावेळेस खत व्यवस्थापन सुद्धा त्या पद्धतीने करा। फक्त रोपं वाढवले म्हणजे उत्पादन वाढेल असं होणार नाही। रोपांची संख्या वाढवली तर खत व्यवस्थापन सुद्धा वाढवावं लागेल। आता या ठिकाणी 2 ओळीतलं अंतर चिनी लागवडीमध्ये आपल्याला 2 फूट घ्यायचं आहे। परफेक्ट 2 फूट बेड बनवायचा आहे। टॉप आला पाहिजे। या टॉपवर तुम्ही जर ड्रीप असेल तर लागवड करू शकतात, जर ड्रीप नसेल तर सरीच्या पोटाशी या ठिकाणी लागवड तुम्ही करू शकतात। 2-2 बिया सरळ असेल तर ड्रीपच्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी 2 बिया लागवड करू शकतात। आता ह्या 9 इंचावर 2 फुटावर आपण लागवड केली आहे आणि दोन्ही बाजूला ही जी लाईन असेल इथे साधारणतः 9 इंच अंतरावर या दोघांमधलं अंतर हे 3 इंच असेल किंवा 2 इंच असेल आणि हे अंतर 9 इंच असेल। या पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे। आता या ठिकाणी काय होईल, सरळ रोपांची संख्या ही 30 ते 40% वाढून जाईल। मॉर्टिलिटी रेट पण मी या ठिकाणी पकडलेला आहे। काही कारणास्तव ड्रीप या ठिकाणी असणं गरजेचं आहे, नसेल तर तुम्हाला सरीच्या पोटाशी, म्हणजे आता या ठिकाणी कशी सरी तयार होईल बघा, या ठिकाणी आपण 2 बिया लावल्या, या ठिकाणी 2 बिया लावल्या, या ठिकाणी 2 बिया लावल्या, या ठिकाणी 2 बिया लावल्या। पाट पाणी ह्या सरीतनं आपण देणार, सरीच्या पोटाशी जिथपर्यंत पाणी। ड्रीप असेल तर आपण या ठिकाणी 2 बिया लावणार। तर ड्रीप आहे का नाही आहे हे तुम्हाला या ठिकाणी ठरवावं लागेल। तर चिनी लागवड पद्धत 2 फुटावर ड्रीप अंथरून ड्रीप नळीच्या दोन्ही बाजूला 6-6 इंच अंतर सोडून 9 इंच अंतरावर एक बी, बाजूला बाजूला एक एक बी आपल्याला टोकन करून घ्यायची। दोघे अंतरामध्ये काय फरक पडतो बघा। पहिलं अंतर आपण घेतलंय 2 फूट बाय 75 फूट, हे सगळ्यात बेस्ट अंतर आहे, सगळ्यात बेस्ट। 1.5 स्क्वेअर फुटामध्ये एक झाड बसेल, 43,560 भागीला 1.5 केलं 29,040 झाडं मिळतील आपल्याला। शेवटपर्यंत 25,000 झाडं जिवंत पाहिजेत, ते टार्गेट आपलं या ठिकाणी पूर्ण होतं। दुसरं चिनी लागवड पद्धत, याच्यामध्ये 2 फूट बाय 9 इंच म्हणजे 0.75च आहे, परंतु डबल लाईन आहे त्यामुळे 0.375 फुटाच्या निम्मे 0.75 स्क्वेअर फूट आपल्याला रोपांची संख्या मिळण्यासाठी 43,560 भागीला 0.75 स्क्वेअर फीट जर आपण केलं तर 58,000 झाडं या ठिकाणी, म्हणजे ऑलमोस्ट डबल। मॉर्टिलिटी रेट जर 8,000 आला तर या ठिकाणी आपल्याला 50,000 झाडं मिळतील। उत्कृष्ट खत व्यवस्थापन आणि जर रोग व्यवस्थापन केलं तर 80 ते 100 क्विंटलचं टार्गेट या ठिकाणी करता येईल, पण हे बोलण्या इतकं सोपं नाही आहे। खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी या ठिकाणी मार खातो आणि तो खर्च पेलला जात नाही, किंवा जर व्हरायटी सिलेक्शन चुकलं आणि विल्टिंगची समस्या आली तर मग या ठिकाणी नुकसान जास्त होऊ शकतं। 1 एकरवर डेअरिंग करून 5-10 एकर क्षेत्र असेल 1 एकरवर हे काम करा। बाकी जनरल हे काम जर केलं टोकन यंत्राने हे काम अतिशय बेस्ट होतं। एक माणूस 2 एकर क्षेत्र स्वतःजवळ एक टोकन यंत्र असेल तर त्याच्याने सुद्धा व्यवस्थित लागवड करू शकतो। हा सुद्धा चार्ट जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट ठेवता आला तर नक्की स्क्रीनशॉट ठेवा, स्टेटसला तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल।